स्वप्ने काय बोलतेस? अगं कंदी पेडायस तू माझा. तुला नांदवता नांदवताच नाकीनं व्हाली माझ्या. दुसरे कशाला अजून कोण पाहिजे? बघा बघा मम्मी परत कट केला. हे जय द्या. अरे ती फोन तर बघ की महत्वाचा असेल काय कामाचा तुझं असेल तर उचल की. मम्मी अगं माझ्या कामाचा फोन नाही. लय एक बाबा आहेत, त्यांच्या मुलीचा काहीतरी विषय झालाय आणि त्यांना सत्यादादाला भेटायचंय. आता तुला तर माहितीये सत्यादादा आजारी आहे, त्याला आरामाची गरज आहे, म्हणून मी कुणालाच भेटू देत नाही. जय द्या पण असं करू नकोस तू. सत्यावर भरोसा आहे लोकांचा. अरे सत्याचं घर म्हणजे मंदिर आहे त्यांच्यासाठी, मंदिर. आणि सत्याला पण नाही आवडणार असं त्याचं काम नाही केलेलं. एक काम कर तू, त्यांना बोलो, जी काही मदत पाहिजे असेल ना ती आपण करू. जयद्या माया बरोबर बोलतीये. हे बघ सत्याच्या गैरहजेरीमध्ये लोकांची कामं अडायला नकोत. बोलव त्यांना. लाव फोन. लगेच लावतो. हा हॅलो बाबा, सॉरी बरं का मी जरा कामात होतो त्यामुळे फोन उचलला नाही. तुम्ही या या भेटायला. तुम्ही बाहेर आहे होय? मग या की. बाहेर काय करताय तुम्ही? या या या. हा हा या. बाहेरच आहेत ते, बोलवतो. या 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 बाबा या. बसा. अहो इथं कसं, इकडं बसा, इकडे इकडं. हा इकडे या, आरामात बसा. हा बसा बसा. बस पोरी बस. हा बोला, काय काम होतं? कुठून आलाय तुम्ही? मी साताऱ्यातला आहे आणि ही माझी पोरगी. काय अडचण आहे तुमची? सत्याला का भेटायचं होतं तुम्हाला? ते मी सत्यदादाशिवाय नाही सांगू शकत कोणाला. सत्यदादा कुठे बोलवता का त्यांना? हे बघा सत्याला अजून बरं वाटत नाही जरा. पण तुम्ही तुमची अडचण आम्हाला सांगा की आम्ही करतो तुमची मदत जी काय असेल ती. काय सांगू मम्मी साहेब, चांगलं स्थळ आलं म्हणून पोरीचं लग्न कर्ज काढून केले, पण आम्ही फसलो. म्हणजे नेमकं काय झालंय? अहो ती पोरग नीट नाही, लय दारू पिते आणि बाहेरची बी प्रकरण आहेत बघा त्याची लय. आणि माझ्या पोरीला बी लय मारते. म्हणतोय तुला जर संसार करायला असला तर बाहेरून पैसे आण. मी लय विनवण्या केलं त्याच्या, पण तो काय आमचं ऐकायचं आहे. म्हणलं सत्यनारायण काहीतरी आम्हाला मदत करत म्हणून आलो. हे बघा तुम्ही काय काळजी करू नका. जी काही मदत करायची का नाही ती आम्ही करू. जय द्या तू ह्यांच्याकडनं समधी माहिती घे आणि त्या पोराला बोलव इकडं. अहो अहो तो नाही येणार इथं. नाही येणार तो? हे बघा तुम्ही काय काळजी करू नका. तो पात्रा जरी लपला असला का नाही तरी आमची पोरं बरोबर शोधून काढतील त्याला. असं म्हणताय? मग देतो मी नंबर त्याचा आणि पत्ता बी सांगतो. हा कुठं राहतो तो? जय द्या आजच्याच त्याला माझ्यासमोर उभं कर. चालतंय मम्मी. बाबा तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्या लेकीला मी न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच बघा. आता मला कळलं की लोकांची मदत करायचा गुण सत्यदादाकडे कुठनं आलाय तो. तुमच्यामुळे त्याच्यावर संस्कार चांगले झालेत. मम्मी साहेब माझ्याशी भलेही किती वाईट वागतील, माझा किती बी राग करतील, पण एखाद्या माणसाला न्याय मिळवून द्यायला एवढं कष्ट घेताना बघून लय बरं वाटते. सत्याला सांगितलं तर त्याला बी लय बरं वाटेल. वाघमाऱ्यावर किती वेळ? अरे मला सांगा एवढा वेळ का लागला तुम्हाला? कुणाला संशय तर नाही आला? नाही तसं काय नाही झालं. मम्मी साहेबांचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं म्हणून उशीर झाला. म्हणजे आता काय केलं तिनं? तसं काय नाही केलं, उलट तुला कौतुक वाटेल असं वागलेत त्या. म्हणजे मी आता खाली गेले होते ना तेव्हा
सत्याला अजून बरं वाटत नाही जरा. तुम्ही तुमची अडचण आम्हाला सांगा की. पोरीचं लग्न कर्ज काढून केले अहो ती पोरग नीट नाही. जय द्या.